खूप सारे पदर सुटलेली बालुशाही घरी कशी बनवायची आणि त्यातल्या त्यात खूप जास्त रसरशीत होऊ नये कोरडी कशी बनवायची ती सुद्धा सांगणार आहे. आणि इतके पदर कसे सुटतील बालुशाहीला हे सुद्धा ट्रिक जे आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग इथे जे आहे एक बोल घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी जे आहे साजूक तूप घेतलं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलं. त्यानंतर चिमूटभर मीठ आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर अशा प्रकारे जे आहे छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच वाटीने 2 वाटी मैदा घेतला आणि हलक्या हाताने जे आहे आपल्याला फक्त इथे जो आहे गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप जास्त रगडून वगैरे पीठ मळायचं नाही आहे किंवा मग खूप जास्त पीठ जे आहे रफली नाही टाईट करायचं. तर इथे जे आहे आपल्याला एकदम सॉफ्ट असं पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता 10 ते 15 मिनटं रेस्ट देऊया. तोपर्यंत इकडे पाकाची सुद्धा तयारी करूया. तर त्याच वाटीने जे आहे 2 वाटी म्हणजे 1 वाटी गच्च भरून आणि त्यानंतर 1 वाटीला थोडंच कमी अशी साखर घेतली आणि त्यानंतर जे आहे 1 वाटी पाणी घातलं, गॅसवर ठेवलं. आता या प्रकारे जे आहे साखरला मस्त असं साखर विरघळली आहे, पण त्यातले जे एक्स्ट्रा घाण आहे किंवा मळी आहे ती काढण्यासाठी दूध घातलं आणि दूध घातल्यावर लगेच चमच्याने न हलवता अशा प्रकारे जे आहे हाय फ्लेम करून सर्व जी त्यातली मळी आहे ती वरती आली की ती काढून घेतली. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे फ्लेवरसाठी किंवा कलरसाठी केसरचे धागे घातले. त्यानंतर 2 विलायची घातल्या ठेचून आणि अशा प्रकारे जे आहे हलकी चिकट चाचणी झाली आपली की तितकंच आपल्याला इथे चाचणी शिजवायची आहे. त्यानंतर चिमूटभर केसर फूड कलर घातला आणि इकडे आपला पाक जो आहे तयार झालेला आहे. तर पाक एका पॅडमध्ये काढून घेतला. तोपर्यंत इकडं पीठसुद्धा आपलं छान पद्धतीने भिजलं होतं. आता ह्या पिठाला जे आहे काहीच न करता फक्त त्यातले जे आहे छोटे छोटे गोळे घेतले आणि अशा प्रकारे जे आहे हलक्या हाताने गोळ करून त्यामध्ये असे छिद्र करून घेतली आणि या बालुशाहीचा शेप दिला. तर इकडे तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं. तर तेल किती तापले तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस मी त्यामध्ये तळण्यासाठी बालुशाही घातलेली आहे तर हलके बबल्स आलेले आहे. इतकंच आपल्याला तेल तापवायचं आहे. खूप जास्त हीट असं तेल तापवायचं नाही. त्यानंतर बालुशाही घातली की लगेच टच न करता 1-2 मिनटं तशी सोडून द्यायची. त्यानंतर छोट्या चमच्याने अशा प्रकारे अलगद अलगद हलवत घ्यायची. नाहीतर काय होतं, आपण जर लगेचच बालुशाही ढवळायला लागलो तर बालुशाहीची जी आहे पदर तुटण्याची शक्यता असते. त्यानंतर अशा प्रकारे मस्त असे सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतली आणि इकडे अशा पद्धतीने बालुशाही सर्व तळून झालेले आहे. तर लगेच गरम गरम बालुशाही जी आहे नॉर्मल कोमट पाकामध्ये सोडून घेतली आणि अशा प्रकारे आता तुम्हाला जर जास्त रसरशीत बालुशाही नको असेल ना तर 1 ते 2 मिनिटं राहू द्या आणि लगेच काढून घ्या. आता इथे आमच्या इथे बालुशाही इतकी आवडते की टाकल्याच त्यातल्या 2-3 जे आहे फस्त झाल्या आणि अशा प्रकारे जे आहे इथे बालुशाही तयार झाली. तर अशा प्रकारे भरपूर पदर सुटलेली रसरशीत बालुशाही याचा जो आहे सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी.